श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, यावर्षी गुरुपौर्णिमा आहे 21 जुलै रविवार. या दिवशी गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. महर्षी वेद व्यास यांना वेदाचे ज्ञान होते. महर्षी वेद व्यास यांना 7 चिरंजीवीपैकी एक मानलं जातं. म्हणजेच ते अमर आहेत आणि आजही ते जिवंत आहेत असं मानलं जातं. धार्मिक ग्रंथामध्ये त्यांना भगवान विष्णूंचे रूप मानले गेले आहे. तर बघा, अशा प्रकारे गुरुपौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. तर याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुसाठी तसेच त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहावे आणि गुरूंचा प्रभावसुद्धा आपल्यावर राहावा यासाठी आपण सेवा करतच असतो. त्याचबरोबर बघा, या गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 1 जुलै ते 21 जुलै या दिवसांपर्यंत आपल्याला 21 दिवसांची सेवा करायची आहे. तर बघा, जर स्वामी भक्त असाल किंवा जर तुम्हाला स्वामींची सेवा करण्याची इच्छा असेल किंवा तुमच्या मनातील काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, त्याचबरोबर बघा, जर तुमच्या काही समस्या असतील, जर त्यातून तुम्हाला मार्ग मिळत नसेल, यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर बघा, 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत तुम्ही 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा केली तर नक्की तुमच्या ज्या काही मनोवांछित इच्छा असतील किंवा तुमच्या बऱ्याच दिवसांपासून ज्या इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतात. त्याचबरोबर बघा, कुठलीही सेवा करत असताना आपण जर संकल्पयुक्त ती सेवा मनापासून केली तर नक्कीच त्यातून मार्ग निघतो आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला समस्यांमधून मार्गसुद्धा मिळू लागतात. तर बघा, तुमच्या खूप अडचणी आहेत, तुमच्या जीवनामध्ये खूप अडथळे येत असतील, तुमच्या करिअरमध्ये अडचणी येत असतील किंवा तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या प्रमोशनमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये जर खूप अडचणी येत असतील, त्याचबरोबर अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात. त्या आपण जीवन जगत असताना आपण प्रत्येक समस्यातून जातच असतो. मात्र बघा, अशा अनेक काही समस्या असतील त्या खूप कठीण असतात किंवा आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांना यश मिळत नाही. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला काही समस्या असतील तर त्या समस्यामधून मार्ग काढण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वामींची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची असते. तर बघा, आपल्याला 21 दिवसांची ही सेवा करायची आहे. तर ही 21 दिवसांची सेवा करत असताना आपल्याला ती सेवा अगदी मनापासून करायची आहे. तर बघा, आपल्याला 21 दिवसांची जी सेवा करायची आहे ती स्वामीचरित्र सारामृतांचे आपल्याला 21 पाठ करायचे आहेत. तर बघा, ही 21 दिवसांची सेवा आपल्याला कशी करायची आहे, तर आपल्याला 21 दिवस आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करायचे आहेत. तर बघा, स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करायचे म्हणजे आपल्याला संपूर्ण त्या स्वामीचरित्र सारामृतामधील संपूर्ण ग्रंथ वाचायचे आहेत. त्या ग्रंथामध्ये आपल्याला 21 अध्याय पाहायला मिळतात. तर दररोज आपल्याला 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. त्याचबरोबर बघा, असे आपल्याला 21 दिवस सेवा करायची आहे. 1 ते 21 दिवस ही जर सेवा केली तर आपल्याला 21 दिवसांचे पारायण आपले पूर्ण होते. हे 21 दिवसांचे पारायण जर तुम्ही संकल्पयुक्त किंवा आपल्याला जी काही इच्छा आहे ती स्वामींसमोर सांगायची आहे आणि ते 21 दिवसांची सेवा आपल्याला मनापासून करायची आहे. त्याचबरोबर बघा, जर स्त्रिया या पारायण करत असतील तर मधील तुमचे 5 दिवसाचा जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर ते 5 दिवस वगळून आपल्याला पुढील 5 दिवस वाढवून ही सेवा करायची आहे. मात्र आपल्याला 21 दिवसांची ही सेवा कंटिन्यू करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही मनापासून जर श्रद्धेने कुठलीही सेवा केली तर नक्कीच त्यातून मार्ग निघतो. आणि तर बघा, जर तुम्ही स्वामींकडे जर कुठलीही इच्छा किंवा संकल्पयुक्त सेवा जर केली तर नक्की तुम्हाला त्यामधून मार्ग सापडतात आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या 100% पूर्ण होतात. फक्त आपल्याला कुठलीही सेवा करताना ती मनापासून करायची असते. आणि त्याचबरोबर बघा, सेवा करत असताना किंवा पारायण करत असताना इतरांविषयी ईर्ष्या बाळगून किंवा त्यांचे वाईट व्हावे या हेतूने आपण कधीही कुठलीही सेवा करू नये. त्याचबरोबर बघा, आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांसाठी सुद्धा आपण ही 21 दिवसांची सेवा करायची असते. तर बघा, आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो. ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करणार असाल त्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो. तर बघा, संकल्प करत असताना आपल्याला स्वामींसमोर एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची असते. त्याचबरोबर बघा, जी काही तुमची मनात इच्छा आहे ती इच्छा सांगून आपल्याला स्वामींसमोर ती इच्छा सांगायची आहे आणि आपण जितक्या दिवसांचा आपल्याला संकल्प करायचा आहे तितक्या दिवसांचा संकल्प आपल्याला स्वामींसमोर सांगायचा आहे आणि आपल्याला तितक्या दिवसांची ही सेवा पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही 21 दिवस संकल्पयुक्त जर सेवा केली तर तुमच्या ज्या काही इच्छा असतील किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्यातून आपल्याला मार्ग मिळतो आणि स्वामींचा सुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो.
त्याचबरोबर बघा, स्वामी चरित्र सारामृतामध्ये इतकी ताकद आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने, त्याचबरोबर स्वामींचा कृपाशीर्वाद जर आपल्यावर राहावा आणि स्वामींची कृपा आपल्यावर राहावी यासाठी जर मनापासून आणि श्रद्धेने जर आपण ही सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये खूप बदल घडून येतात. आणि त्याचबरोबर ज्या काही आपल्या चांगल्या इच्छा असतात त्यासुद्धा स्वामी नक्कीच पूर्ण करतात. फक्त तुम्ही विश्वासाने आणि स्वामींवर भक्ती आणि विश्वास ठेवून ते आपल्याला सेवा करायची असते. तर बघा, अशा प्रकारे जर तुमच्या काही इच्छा असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील यातून मार्ग काढण्यासाठी किंवा तुमच्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही ही 21 दिवसांची सेवा जर केली तर नक्कीच यातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि स्वामींचा कृपाशीर्वादसुद्धा आपल्यावर राहील. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 1 ते 21 जुलै अशी स्वामी चरित्र सारामृताची ही सेवा करायची आहे आणि 21 दिवसांचे पारायणसुद्धा आपल्याला करायचे आहे. तर बघा, संकल्पयुक्त सेवेने आपली कुठलीही इच्छा अपूर्ण राहत नाही. म्हणूनच बघा, 21 जुलै रोजी आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो आणि आपल्याला 21 दिवसांची ती सेवा कंटिन्यू करायची असते. तर बघा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्याला 21 दिवसांची ही प्रभावी सेवा आज आपण पाहिली. त्याचबरोबर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.